राज्य 20 कंत्राटी कामगार संघटनेची स्थापना छत्रपती संभाजीनगरमध्ये सन्माननीय आपले लोकप्रिय आमदार महोदय आदरणीय प्रदीप जयस्वाल साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि या संघटनेचे महाराष्ट्राचे राज्यव्यापी अध्यक्ष आदरणीय प्रदीप जयस्वाल साहेब आहेत आणि यांच्या नेतृत्वामध्ये आज आपल्या कंत्राटी कामगार बांधवांचा जो प्रश्न होता यासाठी नोटीस दिली होती। या नोटीसवर चर्चा करण्यासाठी आदरणीय राहुल गुप्ता साहेब, सहव्यवस्थापकीय संचालक IAS आणि तिन्ही मुख्य अभियंता आदरणीय पवन कुमार कचोट साहेब, छत्रपती संभाजीनगर, लातूर सुंदर लटपटे साहेब, नांदेड सुधीर जाधव साहेब आणि मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली। चर्चेच्या थोडक्यामध्ये, कारण आमदार महोदयांचा जास्त वेळ न घेता 1-2 मिनिटांमध्ये मी संपवणार आहे। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम कंत्राटी कामगारांचा जो विषय होता की महाराष्ट्र महावितरण कंपनी, महापारेषण कंपनी आणि महानिर्मिती कंपनी या तिन्ही कंपनीला आदरणीय आजचे मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला एक महत्त्वाचं म्हणजे 19% कंत्राटी कामगारांना पगारवाढ दिली आणि ती पगारवाढ 22,800 रुपये होते आणि सर्व PF ESI इतर सर्व कट करून आपल्याला हाती 20,500 रुपये पडतात। परंतु कंत्राटी कामगार हा 10,000 रुपये 12,000 रुपये देतो आणि त्यामुळे आम्ही आंदोलनाची नोटीस दिली। आज आम्हाला माननीय सहव्यवस्थापकीय संचालकांनी महत्त्वाची बाब आम्ही त्यांच्या समोर मांडली असता त्यांनी सांगितलं की कंत्राटी कामगारांचे खाते सर्व उघडा, ठेकेदारांनी हे खाते उघडलेले आहे आणि ठेकेदार हे आपल्या ATM कार्ड सर्वांचे घेऊन टाकतो कंत्राटी कामगारांचे आणि त्यांच्या खात्यामध्ये कॅश देतो 10,000 12,000 8,000 तसं न करता सरळ आता अकाउंट उघडा, अगर ते लिगल अगर ऐकत नसेल तर त्याच्यावर कंप्लेंट करा असे त्यांनी सांगितलं आणि 5 महिन्याचा जो फरक आहे वाढीव फरक तो सुद्धा या महिन्यामध्ये अदा करण्याचं आश्वासन दिलं आणि कोणत्याही कंत्राटी कामगारांना मागणी केली पगारवाढ जास्त जे आहे रुळाने द्या ते देत नाही। एक महत्त्वाची बाब सन्मान जास्त 1 ते 5% जे आपल्याला प्रोसेसिंग फीस आहे ते घ्या आणि सरळ त्यांना अमाऊंट द्यावं ही बाब केली आणि कोणालाही कंत्राटी कामगाराला काढता येणार नाही अशी सूचना दिली। परंतु काही ठेकेदार माननीय कोर्टामध्ये गेलेला आहे। पवन कचोट साहेबांनी वारंवार परिपत्रक काढून सूचना दिलेली आहे ठेकेदारांना की 20,500 रुपयेच द्या। जसं धाराशिवमध्ये 5च कॉन्ट्रॅक्टर आहे, हे 5 कॉन्ट्रॅक्टर 20,500 रुपये दरमहा देतात। मग संभाजीनगरला, लातूरला, नांदेडला त्या परिमंडळाला मिळत नाही ही बाब सुद्धा गुप्ता साहेबाला आम्ही आवर्जून सांगितलं, त्यांनीही मान्य केली आणि ESI हॉस्पिटलाइजचं जे ट्रीटमेंट आहे या आउटसोर्सिंग बांधवांचं ते करण्याबद्दल सुद्धा सूचना दिली आणि PFचं कार्ड देण्यात येईल, ESIचं कार्ड देण्यात येईल आणि कोणतेही कंत्राटी कामगारांना 3-3, 4-4 महिने आता हे छत्रपती संभाजीनगर शहर मंडळामध्ये 3 महिन्यापासून पगार नव्हती। काल नोटीस दिली म्हणून काल सर्वांचे पगार झालं, असं होऊ नये भविष्यामध्ये म्हणून आम्ही सांगितलेलं आहे। आणि आता मी आपल्याला जास्त वेळ न घेता फक्त इतकं आश्वासन देतो की आदरणीय आमदार महोदय जयस्वाल साहेब आमचे जुने स्नेही आहे, अनेक काळापासून आमचा त्यांचा नाता आहे, संबंध आहे संघटनाच्या नात्याने आणि अनेक वेळा निवडणुकीच्या अगोदर आपण सुद्धा कंत्राटी कामगारांचा मेळावा घेतला, साहेब त्या ठिकाणी आले होते। आता याची व्याप्ती महाराष्ट्रभर करायची आपल्याला हे कंत्राटी कामगार संघटनेची आज सुरुवात चांगली झालेली आहे। म्हणून मी माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय आमदार महोदय यांना विनंती करतो आणि कचोट साहेबांना अगोदर विनंती करतो की 2 मिनिटं कचोट साहेबांनी, कारण सर्व पदाधिकारी लातूर, संभाजीनगर, नांदेड या भागातून आलेले सर्व कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो। या ठिकाणी उपस्थित आपले मुख्य अभियंता कचोट साहेब, त्याचबरोबर ठाकरे साहेब भेट झाली त्यांची, माझी पण नाव विचारलं ठाकरे साहेब, त्याचबरोबर आणि खरं पाहिलं तर गुप्ता साहेबांशी त्याचं माझं म्हणणं झालं होतं आणि आज मी या ठिकाणी
मी सर्व कामगारांचा मनापासून धन्यवाद देतो. आपण उपोषणाला बसल्यानंतर आपलं सर्व प्रश्न यांनी मार्गी लावले. त्याच्यामुळं मी आपल्याला विनंती करणार आहे, कारण शेवटी आपलं काम आहे, आपणही चांगलं काम करावं, त्यांनाही सहकार्य करावं. हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी सहकार्य करतील. त्याच्या एक पैशाचा जी काही चर्चा आपली झालेली आहे आणि संचालक राहुल गुप्ता साहेबांसोबत, तर त्याच्यामध्ये पूर्णतः पॉझिटिव्हली आपण चर्चा केलेली आहे. आणि जो काही विषय आहे की प्रॉव्हिडंट साहेबांशी डिस्कशन झालेलं आहे, त्याच्यावरती पुढे तुमच्याशी चर्चा करतीलच. परंतु आज जी काही त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवरती आज पॉझिटिव्हली चर्चा करण्यात आली आहे आणि त्यातून बऱ्यापैकी मार्ग आम्ही आज काढलेले आहेत. सर, आज यहाँ पे कंट्रैक्टी कामगार उपोषण पर बैठे थे और आपकी मौजूदगी में उपोषण ये छोड़ रहे हैं, क्या कहेंगे, क्या इनकी मांग थी? बहुत दिनों से हमारे जहीरुद्दीन साहब और हमारे सभी कामगार संगठन के पदाधिकारी यहाँ, उन्होंने 3 दिन पहले नोटिस दी थी कि हम यहाँ उपोषण को बैठ रहे हैं, हमारा पगार हमको टाइम पे नहीं मिलता. 3 महीने से उन लोगों को पगार यहाँ नहीं मिला था. और आज उन्होंने जैसे मीटिंग यहाँ उपोषण को बैठे, उनसे सब आज हमारे जहीरुद्दीन साहब के साथ सभी कमेटी के लोग वहाँ जाके उन्होंने वहाँ पे चर्चा की. चर्चा करने के बाद पॉजिटिव चर्चा हुई और उन्होंने आज के आज 3 महीने का पेमेंट हमारे सब का हमारे रिलीज़ कर दिया सभी कामगारों का. इसके लिए मैं उनका भी धन्यवाद करता हूँ. और उन्होंने सभी कॉन्ट्रैक्टर से कहा है कि अब ये इनका खुद का खाता खोलेंगे, इनके खुद के खाते के अंदर ये पैसे जाएंगे और इनके हाथ से होगा